हाय हॅलो मैत्रिणींनो, मी इथे बनवत आहे गावरान आंब्यापासून साखर आंबा। बघा इथे मी वजनी प्रमाण 1.5 किलो आंबे घेतलेले आहे। 1.5 किलोमध्ये फक्त 4च आंबे बसलेले आहे मैत्रिणींनो। आंबे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आणि सिलनीच्या साहाय्याने आता शिलत आहे। अशा प्रकारे मी हे आंबे पूर्ण शिलून घेणार आहे आणि आंबे आता तिथे शिलून झालेले आहेत। बघा किती छान प्रकारे मी शिलून घेतलेले आहे आणि या खिसणीच्या साहाय्याने आता खिसून छान खिस पाडून घेणार आहे। अशा प्रकारे खिस पाडून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। बघा पूर्ण खिस माझा इथे पाडून झालेला आहे आणि आता हे मी थोडंसं पाणी यातलं काढून घेणार आहे। आपला आंबा गावरान असल्यामुळे त्यातलं पाणी मी काढून घेणार आहे, जेणेकरून आपले साखरेचं प्रमाण हे व्यवस्थित होणार आहे। इथं वजनी माझं साखर आंब्याचा खिस हा 1 किलो भरलेला आहे आणि साखर मी 1.5 किलो घेतलेली आहे। साखर आणि खिस मी इथं एकजीव करून घेतला आहे। उरलेली साखरही मी पूर्ण टाकून एकजीव करून घेतली। साखर इथं मेल्ट होत आलेली आहे आणि त्यात आता आपण स्वादानुसार वेलची टाकून घेणार आहोत। वेलची सुद्धा इथे मी टाकून घेतलेली आहे आणि बघा आपला साखर आंबा आता तयार होण्यातच आहे। एक तरी पाक झाला की आपला साखर आंबा तयार होणार आहे मैत्रिणींनो। असा एक तरी पाक झाला की आपला साखर आंबा तयार। कसा झाला ते सांगा।